कोबीची भाजी तुम्हाला आज सोपी आणि साध्या पद्धतीने कशी बनवायची ती तुम्हाला मी आज सांगत आहे. कोबी हा पाव किलोपेक्षा जास्त आहे आणि तो मी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि त्याच्या फोडणीसाठी हे लागणारं साहित्य आहे. त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण याचा मी अजिबात वापर करणार नाही आहे. याच्यामध्ये मिरची 4 ते 5, थोडा कढीपत्ता आणि मोहरी आणि हळद. प्रथम कढई आपण गॅसवरती गरम करून घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम होऊ दे. तेल गरम झालेलं आहे आपलं आणि आपण त्याच्यामध्ये पहिले मोहरी टाकून घेऊया. मोहरी आपली छान परतवली आहे. आता याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करू. ते चांगलं 2 ते 3 सेकंद परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये कोबी ॲड करूया. कोबी ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. कोबी छान अशी परतून घेऊया. गॅस स्लो करून घेऊया. एक 10 मिनटं झाकण मारतो. 10 मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया आणि बघूया की छान भाजी झाली आहे. मस्त वास येते. आणि आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर ॲड करूया. आणि छान परतून घेऊया. एकदा या पद्धतीने भाजी करून बघा, खूप टेस्टी लागते. खूप छान भाजी लागते. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता आणि खूप छान रेसिपी आहे. गॅस बंद करून घेऊया.